नांदगाव खंडेश्वर येथे नाफेड केंद्रावरून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला हरभरा हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे कारण समोर करून हरभरा खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे। तसेच आरोपच हरभरा विक्रीकरिता घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी केले आहे। 11 जुलै रोजी तालुक्यातील अनेक शेतकरी हे हरभरा घेऊन नाफेड केंद्रावर आले होते। मात्र नाफेड केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून हरभरा हा बारीक व निकृष्ट दर्जाचा असल्याचे कारण देत हरभरा खरेदी केला जाणार नाही असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले। मी निलेश दादाराव भेंडे, राहणार निमसवाडा। आमची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे नांदगाव तालुका आणि नांदगाव खंडेश्वर इथे असलेली आहे आमची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। तरी आम्ही इथे विकण्यासाठी हरभरा आणलेला होता आणि त्या पाठोपाठ हे गावंडे काका आणि हे उगले भाऊ यांनी आणलेला चना हा पेरणी योग्य असलेला इथे असलेले हजर जे ग्रेडर आहे यांनी तो रिजेक्ट केला। तुम्ही काय सांगायचं असेल ते तुम्ही सांगा। आणि त्यांचं म्हणणं असं आहे इथच्या ग्रेडर लोकांचं की आमच्याकडे बघ जा, आम्ही त्या चण्याकडे बघावं की त्या ग्रेडरकडे बघावं, हे कास्तकारांनी कोणाला सांगावं याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। आणि इथं चांगला आलेला माल, एकदम सुपर क्वालिटीचा बिजवाईचा आलेला माल इथे ग्रेडर लोक फेल करत आहे आणि जे बेपाती लोकांचा माल येत आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असलेला तो सिलेक्ट करत आहे आणि कास्तकार यांना म्हणत आहे तरी हे कोणतीही गोष्ट ऐकत नाही आहे कास्तकाराची। त्यामुळे उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी नाफेड कर्मचाऱ्यांचा घेराव घेत निकृष्ट दर्जाचा हरभरा सोडून जो उत्तम प्रकारचा हरभरा आहे तो का घेत नाही असा जाब कर्मचाऱ्याला विचारला। त्यामुळे नाफेड केंद्रावर काही काळ वातावरण गरम झाले होते। दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य बघता नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उदय सोयस्कर व सहकारी यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली। निकृष्ट दर्जाचा हरभरा हा नाफेड घेत नसल्यामुळे आम्ही उत्तम प्रकारचाच हरभरा खरेदी करत असल्याची प्रतिक्रिया नाफेड केंद्रावरील गुरु गजानन अँड कंपनीचे संचालक कमल टावरी यांनी दिली। गुरु गजानन कंपनी इथे जो माल खरेदी होऊन राहिला चण्याचा शासकीय हमी भावाने खरेदी होऊन राहिला त्यानुसार इथून जो माल इथं खरेदी होते आणि इथून जो माल गोडाऊनला चालला तिथे तो रिजेक्ट होऊन राहिला माल, म्हणून आम्हाला इथे रिजेक्ट करावं लागते माल। आणि त्यांचे इन्स्ट्रक्शन पण तसेच आहे आम्हाला DMOचे आणि ते इथे बघा NEMLचे नाफेडचे की चांगलाच माल घ्या, खराब माल घेऊ नका। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।